विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरी हरी पांडुरंग हरी, माऊली माऊली. येऊ का? अगं ललू, ये ये. कशी आहेस बाय? मी बरी आहे नाना. ओम, हे नाना ते चालू नाही शकत. हो का? ऍक्सिडेंट झाला का? ऍक्सिडेंट नाही, माई गेल्यापासून 2 वर्ष असेच बसून आहेत. 2 वर्ष उठले नाहीयेत. स्वीटू, प्रॉब्लेम नानांच्या पायात नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्या मनात आहे. काय ग सीटू, हल्ली नानाला भेटायला नाही आली? नाही नाना असं. आणि हा कोण? माझी लहानपणीची मैत्रीण, अगदी जवळची मैत्रीण. हा, तिचा मुलगा ओमकार. असं असं. इथेच राहतो. बर. नाना, आज उपवास असेल ना तुमचा? हो तर. भूक लागली असेल ना, मी फराळाचं आणलंय. उघड, थोडं थोडंसं खाऊन घे. अगं अगं, हे काय? एकादशी आणि दुप्पट खाशी. अगं केवढं सारं करून आणलेस तू हे? नाही हो नाना, सगळं थोडं थोडं आणलंय. नाना, तुम्ही उठून बसा ना. मी तुम्हाला मस्त बसून खाता येईल छान. थांबा, मी मदत. नाही ओम, ओम ओम ऐक ऐक. ओम ओम, त्यांना नाही जमणार. ओम ओम ऐक ऐक तू. सावकाश सावकाश. जमलं की नाना? घ्या. पाहिलंस का ग, नलून काय काय खायला आणलंय ते. ये, आपण खाऊन घेऊया. ये. नाना, माईंची अजूनही आठवण येते तुम्हाला? छे ग, आठवण सोबत नसलेल्या माणसाची येते. ती शरीराने नसली तरी मनाने आहे. 50 वर्ष आम्ही संसार केलाय दोघांनी मिळून एकत्र. आता तो तरी आम्हाला वेगळं काय करणार? ती शरीरानं गेली, मी मनानं तिच्या सोबत गेलो, किंवा ती मनानं माझ्या सोबत राहिली आहे असं म्हण. तिच्याशिवाय जगायची सवयच नाहीये मला, आणि हे तर तिला अधिक माहीत होतं. तशी माई बरोबरची 50 वर्ष अगदी सुखात गेली माझी. सगळा संसार अगदी समाधानानं पार पडला. फक्त एकच गोष्ट करायची तेवढी राहून गेली होती. कोणती नाना? एकत्र जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मनात होतं माझ्या. नाना, माईची आणि माझी फार इच्छा होती वारीला जाण्याची. पण त्याआधी देवानं तिला बोलावून घेतलं. मागच्या वर्षी पंढरीला हिचा फोटो घेऊन जाणार होतो, तेही राहिलं. मुलाला म्हटलं, या वर्षी तरी घेऊन जा रे बाबा मला. ते नाही जमलं. पण नाना, यावर्षी वारी झालीच नाही ना. तो तरी कुठे आला ग बापाला विचारायला. पांडुरंगा, दर्शन हवंय रे बाबा, तुझं दर्शन हवंय. नाना, तुम्ही वडे खाल्लेत का? आवडतील तुम्हाला.
मस्त आहेत, मस्त एकदम चमचमीत झाले आहेत वडे. हा. नाना आलेच आम्ही. येतो. या. नाना खाऊन घ्या तुम्ही. हो हो घेतो खाऊन. आई माई नाहीये तसं वाटतच नाही ना. याला म्हणतात प्रेम. 50 वर्षांचा त्यांचा संसार आणि माई गेल्यावरही तिचेच विचार. नाही तर आजकाल 4 दिवस हातात हात घालून फिरलं की तेच खरं प्रेम असं वाटू लागतं. स्वीटू, माईंची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. काय करणार, वारीच नाहीये तर. मग अगं नानांचं माईवरती जे प्रेम आहे ते आणि त्यांची देवावरची श्रद्धा एवढं खूप आहे. म्हणजे माईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाना किती तळमळत आहेत. त्यांना किती इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे स्वीटू. तू काय करणार आहेस? नको, काही प्लीज काही भलतं सलतं करू नकोस जे आईला आवडणार नाही. आत्ता आज कुठे ती तुझ्याशी जरा बरं वागते तर तू प्लीज. आणि हे विसरू नकोस की आईने तुला जे टार्गेट दिलंय तुला पूर्ण करायचंय. त्यामुळे कशात तरी वेगळ्यात लक्ष घालून तू. स्वीटू स्वीटू, काही गोष्टी पैशापेक्षा जास्त महत्वाच्या असतात. या मॅम, एक्सक्यूज मी मॅम, हे बघा कोण आलं. कोण येते? हॅलो मॅडम. मॅम, हे ओम सरांची ती चाळीतली रूम आहे ना, त्याचे घर मालक. हॅलो मॅडम. नमस्कार नमस्कार. प्लीज प्लीज बसा. बसा. काय घेणार? चहा, कॉफी? नाही काय नको. मोहित, ज्यूस आण ज्यूस. येस मॅम. मला माहित नव्हतं ओम तुमचा भाऊ आहे. शरद माझ्याकडे आला होता, त्याला घर पाहिजे होतं असं तो म्हणत होता. त्याला घर दिलं मी. पण मॅडम, माझ्या रूम मध्ये ओम साहेब किती दिवस राहू शकतात? मला काही प्रॉब्लेम नाहीये. भाडं किती आहे तुमचं? 7,000. मॅम ज्यूस. हे 70,000 आहेत. ओमला आजच्या आज घराबाहेर काढायचं आणि घराला कुलूप लावायचं. आजच्या आज? आज म्हणजे आज, टुडे. ओमनी घर भाडं दिलंय का तुमचं? नाही. तुम्ही देताय ना? हे ओमला घरात राहू द्यायचं नाही, घरातून बाहेर काढायचे पैसे. आजच्या आज माझा भाऊ माझ्या घरी परत आला पाहिजे. हो, होईल काम तुमचं मॅडम. मॅडमनी काय सांगितलेलं लक्षात राहील ना? काम झालं पाहिजे आजच्याच. होणार. आजच त्याला घराच्या बाहेर काढतो. निघा. क्या बात आहे मॅम. म्हणजे आता आजच्या आज ओम सर त्या चाळीतून बेघर होणार.
रॉकी हा इथे काय करत होता? ते ओझी उचलत होते. सांगता नाही आलं? मला सांगता नाही आलं? सॉरी. सगळं ऐकलं असणार मी. अरे दादा अहो घाबरू नका, चढा त्याच्यावर. हा ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. अहो कीर्तनाची वेळ झालेली आहे, पण अजून श्रोते काही या ठिकाणी दिसत नाहीये. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन असं ज्ञानोबा म्हणतात. आहेत श्रोते आहेत. ऍक्च्युली काय त्यांना एक सरप्राईज आहे, सुखद धक्का आहे की इथे कीर्तन आहे. बोलवतो, थांबा. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. ऐका हो ऐका, आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व चाळकळ्यांसाठी ह भ प एकनाथ महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आलेले आहे. हो वहिनी, हा तर ओमचा आवाज आहे ना? हो कीर्तने म्हणतोय आता. वहिनी जाऊया ना आपण? चल जाऊया. तू ऐकलंस ना सगळं? तुला असंच वाटत असणार, काय बहीण आहे ही, का अशी वागते, स्वतःच्याच भावाच्या लव्ह स्टोरी मध्ये प्रॉब्लेम्स का क्रिएट करते, असंच वाटतं ना तुला? नहीं बेबी, वो ऐसी बात नहीं है. बस मुझे ऐसे लग रहा है कि क्यों कर रही हो तुम ऐसा? म्हणजे तू सगळं ऐकलंस. ऍक्च्युली मी तुला हे आधीच सांगणार होते, सांगायला हवं होतं. मला? हो, आता तू माझा होणारा नवरा आहेस ना. खरं सांगू, मी हे करण्यामागे ना एक कारण आहे. रॉकी, ओमवर माझं खूप प्रेम आहे. माझा लहान भाऊ आहे तो, आणि तू बघतोस ना त्याला तिथे किती त्रास होतो. एवढ्याशा घरात राहतोय, कधी राहिलाय का? भाजी विकतोय उन्हात तान्हात, किती त्रास होत असेल त्याला. आणि माझ्या भावाला एवढा त्रास होत असताना त्याला तो प्रेमाचा खेळ खेळू देणं मला पटत नाही. इसलिए ये सब. रॉकी, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तू माझ्यासाठी इथे आलायस ना, मग तुला काही त्रास होतोय? तुझं माझ्यावरचं प्रेम प्रूव्ह करण्यासाठी तुला कुठली परीक्षा द्यावी लागते का? नाही ना. इनफॅक्ट आता आपण लवकरच दोघे लग्न करणार आहोत ना. मग मला सांग, ओम जितक्या लवकर आपल्या घरी येईल तितक्या लवकर आपल्या लग्नाची तयारी सुरू नाही का होणार? त्याच्याशिवाय कसं करणार आपण लग्न? तू जर त्याला तिथे थांबवलं तर येईल का ओम लवकर घरी परत? त्यामुळे तू त्याला थांबवण्याच्या पंधात पडू, इनफॅक्ट तू कशातच पडू नकोस. प्लीज.
हॅलो मिस्टर जामवाल. येस. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. येऊ का? तू नलूचा भाचा ना रे? हो, पण नाना तुमच्यासाठी बाहेर काहीतरी खास आहे. काय? तुम्हाला दर्शन घ्यायचं होतं ना? दर्शन? हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं येऊ रे, कसं येऊ? वर्ष झालं मी या घराच्या बाहेर पडलेलो नाही रे बाबा. ही सोबत होती माहिती, ही न्यायची ना मला, पण आता कोणी नाही. सतत या खाटेवर पडलेला असतो. आता पायात सुद्धा ताकद राहिलेली नाही रे माझ्या. नाना, मी आहे ना, मी बरोबर घेऊन जातो तुम्हाला बाहेर. तो यार मैं फंस गया यार. एक तरफ ओम भाई का प्यार है और दूसरी तरफ मेरा प्यार. अगर ये सारी बातें मैंने अगर ओम भाई को नहीं बताई तो मैं उसकी दोस्ती के काबिल नहीं रहूंगा. और अगर मैंने मेरी बेबी को धोखा दिया तो मैं मेरे प्यार के काबिल नहीं रहूंगा यार. ये जादू तू ही बता यार, मैं क्या करूं? हेमंत. हो दादा. ये रे. आलो नाना, मी आलोय तुम्हाला घ्यायला. हे बघा, खुर्ची ठेव इकडे. क्या नाना? अरे हे झालं ना, मग आता इथे टिळा नको. कसा लावू? तुमच्याकडे आहे? अरे आतमध्ये असेल बघ. थांबा 1 मिनिट, आलो. हा, हे बघा. हा ना, हेच आहे का? हा, हो हो. एकच मिनिट. अरे का टिळा लावला की कसं अगदी झाक होईल. आणि क्या बात आहे. चला चला चला. अरे नाना, तुम्ही आलात. बरं केलं तर नाना. बघितलं, हो मुळे नाना पण येऊ शकले आज. किती जिद्दी मुलगा आहे हा. गुणी मुलगा आहे बरं का. कोणी मदत मागितली तर लगेच तो मदतीला येतो. महाराज, आपले प्रमुख पाहुणे आलेत. आपण सुरू करू शकता. कीर्तन सुरू होत आहे. श्रोते मंडळी, आता आपण खाली बसून घ्या. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहुकेशरीचे रान. आता वेळे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून बहुकेशरीचे रान.